गुड आफ्टरनून, नमस्कार. मी स्नेहल पाटकर. दुपारच्या बातम्यांमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. बुलेटिनची सुरुवात करूयात आणि बुलेटिनच्या सुरुवातीचीच राजकीय बातमी. राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता विधान परिषदेच्या 10 जागांसाठीच्या निवडणुकीसाठी राजकीय घडामोडींना आता वेग आलाय. अवघ्या 5 दिवसांवर येऊन ठेपलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आघाडीत महत्त्वाच्या घडामोडी आता घडतायत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज संध्याकाळी महाविकास आघाडीची बैठक पार पडतेय आणि या बैठकीत शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेते सहभागी होणार आहेत. या बैठकीत मुख्यमंत्री सर्वपक्षीय नेत्यांकडून आढावा देखील घेणार आहेत. भाजपने 6व्या जागेसाठी उमेदवार उभा केला आहे, त्यामुळे 6व्या जागेसाठी मतांची जुळवाजुळव करण्याच्या प्रयत्नावर या बैठकीत चर्चा होणार आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. पुढची देखील बातमी आहे राजकीय. आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या बैठकीला सुरुवात झाली आहे आणि भाजप प्रदेश कार्यालयातल्या या बैठकीला देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे हे उपस्थित राहणार आहेत. भाजपच्या या बैठकीत 6वा उमेदवार निवडून आणण्यासाठी या बैठकीत रणनीती आखली जाणार असल्याची माहिती मिळते. तर दुसरीकडे शिवसेनेवर नाराज आमदार सुद्धा भाजपला साथ देण्याची शक्यता आहे. राज्यसभा निवडणुकीमध्ये संजय राऊतांनी अपक्षांवर घोडेबाजाराचा आरोप केला होता आणि त्यावरून अपक्ष आमदार नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे अपक्ष आमदार विधान परिषद निवडणुकीत मवियाला साथ देणार की हात दाखवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पुणे भाजप अध्यक्ष आणि मुंबई भाजप अध्यक्ष बदलणार असल्याची चर्चा होती, मात्र याला चंद्रकांत पाटलांनी पूर्णविराम दिलाय. जगदीश मुळीक आणि मंगलप्रभात लोढा यांना बदलण्यासंदर्भात कोणताही प्रस्ताव नसल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी दिली आहे. पाहूयात पुढची बातमी. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिल्यानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ओबीसी आरक्षणावरती बैठक बोलावलेली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली संध्याकाळी होणाऱ्या या बैठकीला महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते हे उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत बांठिया आयोगाच्या रिपोर्टवरती चर्चा करण्यात येणार आहे. आणि आता वळूयात पुढच्या बातमीकडे. पुढची बातमी पाहूयात. शिवडी बीडीडी चाळीच्या पुनर्विकास रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे, कारण चाळींच्या पुनर्विकासाला केंद्र सरकारनं नकार घंटा वाजवली आहे. केंद्रीय बंदर, जहाज वाहतूक आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांना पत्र पाठवलंय. आमच्या खात्याच्या सध्याच्या धोरणात या चाळींच्या पुनर्विकासाची कोणतीही सक्षम तरतूद नसल्याचं सोनोवाल यांनी पत्रात नमूद केलंय. शिवडीमधील चाळी केंद्र सरकारच्या जागेवरती आहेत आणि या चाळींच्या पुनर्विकासासाठी शिवसेना खासदार अरविंद सावंत पाठपुरावा करतायत. त्यामुळे त्यांनी केंद्रीय बंदर मंत्रालयाला पत्र पाठवून पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करण्याची मागणी केली होती आणि त्यावर आता केंद्रानं पत्र पाठवून उत्तर दिलंय. महाराष्ट्र सरकारच्या जमिनीवरती असणारी वरळी, नामजोशी आणि नायगाव तिन्ही ठिकाणी डेव्हलपमेंटचं काम चालू झालं आहे. लोकांना 500 स्क्वेअर फूटचं घर मिळतं आहे आणि केंद्र सरकारच्या जमिनीवर आपल्याला मुंबई पोर्टची जागा ती मात्र आजही तशीच रहिवाशांना अन्यायकारक आहे. त्याच्यामुळे धोरण जरी बनलं नसेल तरी आमची लोकप्रतिनिधी म्हणून एकच मागणी आहे की जसं तुम्ही MMRDAच्या ब्रिजसाठी धोरण बनवता तसंच धोरण या मुंबई माझ्या बीडी चाळीतील रहिवाशांसाठी बनवावं. बीडीच्या जागेवरती बीडी चाळीच्या पुनर्बांधणीसाठी राज्य सरकारने त्यांच्याकडे परवानगी मागितली, तर ती परवानगी ती देत नाही. म्हणजे राज्य सरकार करायला तयार असेल तर केंद्र सरकार BPT किंवा अशा ज्या वेगवेगळ्या विभाग आहेत किंवा NTC आहे ते देत नाही आणि स्वतःही करत नाही. तर तोही निवेदन आज आम्ही माननीय राज्यपालांना आम्ही देण्याचं काम केलेलं आहे की या बाबतीत देखील सुस्पष्ट धोरण त्यांनी करावं आणि जे कामगारांवरती जी आज उपासमारीची जी वेळ येते ती त्वरित थांबवावी.
चेतन यांना हे पत्र आलेलं आहे. चेतनकडून जाणून घेऊया. चेतन, किती वर्ष पाठपुरावा करताय आणि हे जेव्हा पत्र आलं तेव्हा किती धक्का बसला? खूपच मोठा धक्का बसला आम्हाला. आम्ही 2017 पासून म्हणजे तत्कालीन मंत्री नितीन गडकरी साहेब यांच्या बंगल्यावर आम्ही बाळासाहेब साहेब यांच्या उपस्थितीत भेट घेतलेली आणि पुनर्विकासाबाबत आम्ही विनंती केलेली. त्यांनी BPTला सांगितलं तो प्रस्ताव बनवा आणि केंद्र शासनाकडे पाठवा. तसा तो त्यांनी पाठवला आणि आज आम्हाला एक पत्र येतं की निश्चित हे धोरणच नाही आहे, त्यामुळे हा प्रकल्प फेटाळला गेला हे आम्हाला दिसतंय. बरं, आता नेमकं काय केलं गेलं पाहिजे, तुम्हाला काय वाटतं? ह्या चाळीच्या बिल्डिंगच्या खालची जमीन जी आहे केंद्र शासनाने राज्य सरकारला दिलेली आहे भाड्याने. आता ती 99 वर्षाची मुदत पण संपत आली आहे. तर कमीत कमी केंद्र सरकारने तरी स्वतः या चाळीचं डेव्हलपमेंट करावं. त्याला खीळ बसणार आहे, तुमची काय प्रतिक्रिया आहे? आमच्या विकासाला जर अशीच खीळ बसत राहिली तर आम्ही राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोघांविरुद्ध आम्ही आंदोलन करू. कारण भरपूर वर्ष झाले, किती पिढ्यानपिढ्या झाले लोक इथं रहिवासी आहेत. राज्याचं आणि BPTचं म्हणा हे तुमच्या तुम्ही मिटू आणा, ते ह्या लोकांचा कुठेतरी सोय तरी करा ना. दुसरी आता BPT चाळी चाललेले आहेत ती तरी तुमचा या पर्याय तुम्हाला हे करून सांगा. कारण मरेपर्यंत तुम्ही ठेवणार का? एखाद्याची बिल्डिंग कोसळणार, 10-20 माणसं मरणार, तोपर्यंत आपण इथल्या लोकांनी वाट बघायची काय, असा आमचा सवाल आहे. स्पेशल केस म्हणून या शिवडी BDD चाळीचा विचार केला जावा अशी विनंती या निमित्तानं हे सगळे नागरिक आपल्याला करताना दिसत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरचा, प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, शिवडी BDD. वळूयात पुढच्या बातमीकडे आणि जाऊयात बिहारमध्ये अग्निपथ योजनेला विरोध केला जातोय आणि मोठ्या प्रमाणात विद्यार्थी रस्त्यावरती उतरले आहेत. संतप्त तरुणांकडून रस्त्यावरील बसेसची तोडफोड करण्यात आली आहे. तसंच टायरशीही जाळपोळ करण्यात आली आहे. काही ठिकाणी आंदोलकांकडून ट्रेन्स देखील रोखण्यात आल्यात. केंद्र सरकारनं जाहीर केलेली योजना चुकीची असल्याचा आक्षेप विद्यार्थ्यांनी घेतलाय. केंद्र सरकार फक्त 4 वर्षांसाठी सैन्यात भरती करून घेणार, त्यानंतर निवृत्ती स्वीकारण्यास सांगणार आहे. मग त्यानंतर आयुष्यात काय करायचं असा सवाल या विद्यार्थ्यांनी उपस्थित केलाय. हम लोग को इतना कड़ी मेहनत करने के बाद जाके सेना में भर्ती होते हैं और ये निर्णय ले रहे हैं ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी की 4 साल की नौकरी हो गई. कौन हिसाब से 4 साल का नौकरी होगा? क्योंकि उसमें 8 महीना ट्रेनिंग होगा, उसमें 6 महीना छुट्टी होगा. तो हम लोग देश में क्या रक्षा करेंगे? 3 साल में क्या जानेंगे कि मेरा कहाँ पे देश बिगाड़ रहा है और कहाँ पे सुधार रहा है? ये आपको निर्णय वापस लेना होगा. अगर हम लोग का पावर है, सरकार आपको बना भी सकते हैं और सरकार बिगाड़ भी सकते हैं. नेवी का सभी का 4 साल जॉब कर दिया गया सर. अगर 4 साल हम लोग नौकरी करते हैं तो इसके बाद हम लोग कहाँ जाएंगे, कहाँ खटेंगे? हम लोग का इतना बैकग्राउंड नहीं घर का परिवार का है कि हम लोग 4 साल नौकरी करने के बाद हम लोग ये करेंगे, कंपनी में जॉब करेंगे, मेरे माता पिता का सर्विस संभालेंगे, ये करेंगे. 4 साल के बाद हम लोग बेघर हो जाएंगे. इसके लिए अभी क्या किया आप लोग? इसके लिए हम लोग रोड जाम किए हैं. इससे पता चलेगा देश के नेताओं को कि हाँ लोग जागरूक है. फिजिकल जो फिट है उस लोग का एग्जाम लिया जाए, जो पहले से फिजिकल फिट है, मेडिकल फिट है, उस लोग का एग्जाम फिर से लिया जाए और पुरानी भर्ती फिर से चालू की जाए. TOD का हम पूर्ण रूप से विरोध करते हैं. TOD 4 साल के लिए कोई आर्मी बंदा नहीं जाएगा. आणि आता बातमी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाची. देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्यानं वाढ होतीये. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासात देशभरात 12,213 नवे रुग्ण आढळून आले, तर 15 जणांचा मृत्यू झालाय. अहवालानुसार दिल्ली आणि महाराष्ट्राची आकडेवारी भयावह आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या प्रकरणांमुळे अनेक ठिकाणी निर्बंधही वाढवले जात आहेत. देशातील कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे एकूण सक्रिय रुग्णांची संख्या देखील सातत्याने वाढतीये. आता एकूण सक्रिय प्रकरणं 58,215 वर पोहोचली आहेत. आणि आता जाऊयात नागपूरमध्ये B5 व्हेरियंटचे 5 काही रुग्ण आढळून आलेले आहेत. त्यापैकी 2 जणांना B5 व्हेरियंटचा संसर्ग झाल्याची माहिती आहे. प्रशासनाची चिंता आता यामुळे वाढली आहे. नागपूरमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झालेली आहे आणि गेल्या 24 तासात 50 नव्या रुग्णांची नोंद नागपूरमध्ये करण्यात आली आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. ही आणखी एक राजकीय बातमी पाहूयात. काँग्रेस खासदारांचं शिष्टमंडळ आता संसदेत पोहोचलेलं आहे. अधीर रंजन चौधरींच्या नेतृत्वात हे शिष्टमंडळ संसदेत पोहोचलंय. त्यांनी लोकसभा अध्यक्षांची
भेट घेतली आहे। अधीर रंजन चौधरी यांच्या नेतृत्वाखाली खासदारांचं शिष्टमंडळ हे संसदेत पोहोचलंय। यावेळी त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासोबत चर्चा केली। राहुल गांधी यांच्या ईडी चौकशी विरोधात त्यांनी अध्यक्षांकडे तक्रार केली आहे। काँग्रेस खासदारांसोबत पोलिसांनी गैरव्यवहार केल्याचा आरोप करत या प्रकरणी लक्ष देण्याची मागणी त्यांनी लोकसभा अध्यक्षांकडे केली आहे। ये सारे जो हो रहे हैं हमारे मोदी जी और अमित शाह जी के निर्देश पे हो रहे हैं, इसलिए जहां जहां सुविधा होगी कांग्रेस को और तोड़ो, कांग्रेस के बीच और खाई बढ़ा दो, कांग्रेस के भीतर अंदरूनी लफड़ा को बढ़ा कैसे दिया जाए, इसके सारे साजिश हो रहे हैं। हमारे ऊपर जिस तरीके से अत्याचार और हिंसा हुआ है और होने वाला है, विस्तृत रूप से इसके व्याख्यान हम लोग दिए हैं स्पीकर साहब को। स्पीकर साहब हमारे सारे बात बड़े ध्यान से सुना हुई है। नवी मुंबईत आता घर घेणं महाग होणार आहे, कारण सिडकोनं भूखंडांच्या मूळ दरात 15% वाढ केली आहे। कोरोनामुळे 2 वर्ष भूखंडांच्या मूळ दरात कोणतीही वाढ सिडकोनं केली नव्हती। आता वाशीमध्ये प्रति चौरस मीटरसाठी 22,490 इतका दर असणार आहे। या नव्या दरवाढीमुळे 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 या कालावधीसाठी नवी मुंबईत घर घेणाऱ्यांचं स्वप्न भंग पावणार आहे। सिडकोच्या नंतर आता पाहूयात म्हाडाच्या घरासाठीची बातमी। म्हाडाच्या घरांसाठी काढण्यात येणाऱ्या सोडतीच्या उत्पन्न मर्यादेतील त्रुटी दूर करण्यात आल्यात। राज्य सरकारनं नवीन उत्पन्न मर्यादा लागू केलेली असून अत्यल्प, अल्प आणि मध्यम गटासाठी किमान उत्पन्न मर्यादाच ठेवण्यात आलेली नाहीये। त्यामुळे आता अत्यल्प गटातील इच्छुक अल्प, मध्यम आणि उच्च अशा 4ही गटात अर्ज करू शकणार आहेत। त्याच वेळी अल्प गटातील इच्छुक मात्र मध्यम आणि उच्च गटात देखील अर्ज करू शकणार आहेत। त्यामुळे उच्च गटासाठी कमाल मर्यादा ठेवण्यात आलेली नाहीये। पाहूयात पुढची बातमी। घाटकोपर येथे झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपी ख्वाजा युनुसच्या कथित कोठडी मृत्यूशी संबंधित खटल्यात आता लवकरच निकाल येण्याची शक्यता आहे। ख्वाजा युनुस प्रकरणात अखेर राज्य सरकारनं प्रदीप घरत यांची विशेष सरकारी वकील म्हणून निवड केली आहे। त्यामुळे अनेक वर्ष प्रलंबित या खटल्यातील आरोपींना शिक्षा होऊन हा खटला निकाली लागू शकतो। साल 2018 पासून जैसे थे असलेल्या या खटल्यात सरकारी वकिलाची नेमणूक करावी आणि या मागणीसाठी ख्वाजाची आई आसिया बेगम हायकोर्टात याचिका दाखल केली होती, ज्यावर उत्तर देताना महाधिवक्त्यांनी ही नियुक्ती लवकरात लवकर करू अशी ग्वाही देखील कोर्टाला दिली होती। ख्वाजा युनुस प्रकरण काय आहे एक नजर टाकूयात। 2 डिसेंबर 2002 ला घाटकोपरमध्ये एका बसमध्ये बॉम्बस्फोट झाला होता। यामध्ये 2 लोकांचा मृत्यू झाला होता तर 39 जण जखमी झाले। या प्रकरणी पोलिसांनी 8 लोकांना अटक केली होती। 25 डिसेंबर 2002 ला प्रिव्हेन्शन ऑफ टेररिझम ऍक्ट अंतर्गत ख्वाजाला अटक करण्यात आली आणि 6 जानेवारी 2003 मध्ये घाटकोपर पोलीस ठाण्यात युनुस आणि इतर 3 आरोपींची चौकशी करण्यात आली। त्यानंतर 7 जानेवारीला पोलिसांकडून असं सांगण्यात आलं की युनुस फरार झाला। युनुसला चौकशी संदर्भात औरंगाबादला घेऊन जात असताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला आणि त्याचाच फायदा घेऊन तो आमच्या ताब्यातून पळून गेल्याची माहिती पोलिसांनी दिली। मात्र या प्रकरणातील आरोपी डॉक्टर अब्दुल मतीनने दिलेल्या साक्षीनुसार युनुस कोठडीत असताना त्याला बेदम मारहाण झाली होती, ज्यात त्याला रक्ताची उलटी झाली होती असं नमूद करण्यात आलं आणि या प्रकरणी सचिन वाझेसह अन्य 3 पोलिसांवर हत्येचा आरोप ठेवण्यात आला। पाहूयात पुढची बातमी। मुंबईतल्या दिंडोशी भागात कचऱ्याच्या ढिगाऱ्यात तब्बल 10 तोळं सोनं सापडलंय। एका उंदराच्या मदतीनं पोलिसांना हे सोनं सापडलंय आणि त्या सोन्याची किंमत जवळपास 5 लाख इतकी आहे। एक महिला स्वतःचे दागिने बँकेत ठेवण्यासाठी जात होती, त्यावेळी तिने एका भिकाऱ्याला बॅगेतील वडापाव असलेली पिशवी दिली। मात्र त्यानंतर त्या पिशवीतच दागिने असल्याचं समोर आलं। दरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता त्यांना कचऱ्याच्या ढिगाऱ्यात हे सोनं सापडलं। एका उंदराजवळ ही दागिन्यांची पिशवी सापडली असून उंदराचा पाठलाग करत पोलिसांनी हे सोनं हस्तगत केलंय।
वळूयात पुढच्या बातमीकडे। आता एक मोठी बातमी आहे नंदुरबारमधून। धडगाव तालुक्यातील कुंडलचा मालपाडा भागामध्ये नदी ओलांडताना 3 चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। काल दुपारच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे। ही तिन्ही चिमुकली देवानंद नदी ओलांडून पलीकडे असणाऱ्या हेंगलाचा पाडा इथं दुकानावरती खाऊ आणण्यासाठी जात होती। त्यावेळी ही दुर्घटना घडलेली आहे। 2 दिवसांपूर्वी पडलेल्या पावसानं नदी काहीशी प्रवाहित झाली आहे। त्यातच या चिमुकल्यांना नदीतील खड्ड्यांचा देखील अंदाज आला नाही, त्यामुळे खड्ड्यात बुडून या तिघा चिमुकल्यांचा मृत्यू झालाय। आणि आता पुढची बातमी एसटीच्या महामंडळाच्या दुरावस्थेची। वातानुकूलित शिवशाही बसला भर पावसातच गळती लागल्याची घटना आता समोर आली आहे। दापोली खेड रत्नागिरी या बसमधली ही अवस्था कॅमेऱ्यात कैद झाली आहे। अधिकचे पैसे मोजून वातानुकूलित बसमधून सुसह्य प्रवासाचं स्वप्न पाहणाऱ्या प्रवाशांना गळक्या बसमधून प्रवास करण्याचा मनस्ताप सहन करावा लागला। केवळ प्रवाशांचीच नव्हे तर एसटी वाहकाचीही हीच अवस्था होती। त्यालाही गळक्या एसटीमुळे उभं राहूनच प्रवास करावा लागला। शिवशाही बसला गळती लागल्याची दृश्य आपण पाहतोय। आणि विदर्भातील शेतकऱ्यांसाठी आनंद वार्ता आहे। अखेर विदर्भात मॉन्सून दाखल झालाय। विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये मॉन्सून दाखल झाल्याची माहिती नागपूरच्या हवामान विभागाने दिली आहे। कालपासून अनेक भागात पाऊस पडतोय, त्यामुळे उकाड्यापासूनही नागरिकांना दिलासा मिळाला आहे। विदर्भ के सभी जिलों में मॉनसून का दाखिला हो चुका है और आने वाले दिनों में भी हम ऐसा अपेक्षित है कि हल्की से मध्यम वर्षा जो है सभी जिलों में मिलती रहेगी। पिछले दिनों में बहुत अच्छी बारिश विदर्भ में नहीं हुई है, तो मॉनसून की स्थिति जो है एक्टिव नहीं बोल सकते, थोड़ा स्लाइटली वीक टुवर्ड्स वीक साइड में थोड़ा सा है। और आने वाले दिनों में थोड़ा हम एक्सपेक्ट कर रहे हैं कि बारिश थोड़ी बढ़ेगी और भारी वर्षा की भी चेतावनी जारी की गई है 1-2 जिलों में। देशात अनेक भागात पावसानं हजेरी लावली आहे। राजधानी दिल्लीत सकाळपासूनच पावसाचा जोर पाहायला मिळाला। वादळी वाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसानं अनेक भागात पाणी साचलंय, तर दुसरीकडे उत्तर प्रदेशमध्येही रिमझिम पाऊस कोसळला असून आसाममध्ये तर मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे। तर मुंबईत सकाळच्या सुमारास पावसाचं आगमन झालं आणि या पावसामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे। अर्नाळ्यातील किल्ला गावाला समुद्राच्या भरतीचा तडाखा बसलाय। समुद्रालगत असणाऱ्या 9 घरांमध्ये भरती आल्यानं पाणी शिरलेलं आहे। धूप प्रतिबंधक बंधारा कमी उंचीचा असल्यानं त्यावरून लाटा उसळत आहेत आणि गावात पाणी शिरलंय। घरात पाणी शिरल्यानं संसारोपयोगी वस्तूंचं देखील नुकसान झालंय। आसाममध्ये सध्या पूरस्थिती निर्माण झालेली आहे। मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात पूर आलाय। अनेक गावांमध्ये पाणी शिरलंय। अनेकांची घरं ही पाण्याखाली गेली आहेत। शेती देखील पाण्याखाली गेली आहे। नागरिकांचं बचाव कार्य सुरू असून प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। मेघालयमध्येही मुसळधार पावसामुळे महामार्गाचं मोठं नुकसान झालंय। NH6 या मार्गाचं मुसळधार पावसामुळे नुकसान झालं असून इथला रस्ता खचल्यानं एका ट्रकचा देखील अपघात झालाय। मार्गावरून जाताना ट्रक खड्ड्यात कोसळला। यामध्ये सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर इथं विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या विदर्भातील श्री संत गजानन महाराज यांच्या पालखी आणि पायी दिंडीचं आज सकाळी मराठवाड्यात आगमन झालं। मराठवाड्याच्या हद्दीत हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव रिसोड महामार्गावरील पानकेरगाव नजीक या पालखीचं भाविकांकडून उत्साहात स्वागत करण्यात आलं। रिमझिम पावसात मोठ्या संख्येनं उपस्थित भाविकांनी या श्री गजानन महाराजांच्या पालखीचं दर्शन घेतलं।
महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात कारहुणवी यात्रेला हजारोंच्या संख्येनं भाविकांनी गर्दी केली आहे। सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील सलगर इथं हनुमानाची मोठी यात्रा भरते आणि या यात्रेला महाराष्ट्रासह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमधील हजारो भाविक येतात। या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे यात्रे दिवशी भल्या पहाटे उठून बळीराजा आपल्या बैलाची यथासांग पूजा करतो। यावेळी जत्रेत बैलगाडा शर्यतीचा थरारही पाहायला मिळतो। या यात्रेला हजारो भाविकांनी गर्दी केलेली आहे आणि या ठिकाणी बैलगाडा शर्यतीचा थरार पाहायला मिळतोय। म्हणजे 100 वर्षापूर्वीपासून हे परंपरा चालत आलेलं आहे आणि इथं जे जय बजरंगबली आहेत, जय बजरंगबलीच्या आशीर्वादानं इथलं शेतकरी राजा आणि बैल राजा या दोन्हींचा हा उत्सव आहे आणि हा उत्सव म्हणजे इथं सलगर गावामध्ये सर्व धर्म समभाव पद्धतीनं हा सण साजरा केला जातो आणि आतापर्यंत तरी जे काय इथे एवढं म्हणजे थरार कारुणी होते, पण आजपर्यंत हनुमानच्या जय बजरंगबलीच्या आशीर्वादानं कोणाला काही तिळमात्र धक्का लागलेला नाही। तर या सणामुळं बैलराजा आणि शेतकरी दोन्ही सुखावून त्यांच्या उत्स्फूर्ततेनं म्हणजे उत्स्फूर्तपणा येतो, त्यासाठी हा सण सलगर गावामध्ये साजरा केला जातो। देशामध्ये सर्व उत्सव सण जोरात साजरे होत आहेत। तशाच प्रकारे अक्कलकोट तालुक्यातील सलगर या गावामध्ये 100-150 वर्षापूर्वीची परंपरा आज या कारवणी सणाच्या निमित्तानं इथं बैल पळवतात। त्या बैलपोळ्याचा कार्यक्रम आज या ठिकाणी अतिशय उत्साहानं साजरा होत आहे। आणि यानंतरची बातमी शिर्डीतून साईबाबांना देशभरातील भाविक विविध स्वरूपात दान देत असतात। आता एका साई भक्तानं चक्क 5000 किलो केशर आंबे दान स्वरूपात दिलेले आहेत। आज आणि उद्या 2 दिवस साईबाबा संस्थेच्या प्रसादालयात भक्तांना या आमरसाची मेजवानी मिळणार आहे। मशीनच्या सहाय्यानं संस्थांच्या प्रसादालयात हा आमरस तयार केला जातोय। मुंबईकरांसाठी लवकरच ट्रॅव्हलेटरची सोय उपलब्ध होणार आहे। पश्चिम रेल्वेवरील महालक्ष्मी रेल्वे स्टेशन आणि संत गाडगे महाराज चौक मोनोरेल स्थानकाला हा ट्रॅव्हलेटर जोडला जाणार आहे। सध्या केवळ मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती प्रवाशांना त्यांचं सामान घेऊन जावं सोपं व्हावं यासाठी हे लावण्यात आलेलं आहे। मात्र आता हे ट्रॅव्हलेटर रेल्वे स्टेशनवरही लावलं जाणार आहे। जवळपास 500 मीटर लांबीचा हा ट्रॅव्हलेटर असणार आहे। हे ट्रॅव्हलेटर बसवण्यासाठी जवळपास 6 कोटींचा खर्च येणार आहे। बातमी पुन्हा शिर्डीतून भारत गौरव योजनेअंतर्गत देशातील पहिली खासगी रेल्वे शिर्डीत दाखल झाली आहे। मंगळवारी कोइंबतूर येथून निघालेली ही रेल्वे शिर्डीत आज दाखल झाली आहे। आज सकाळी 6:30 वाजता शिर्डी साईनगर रेल्वे स्थानकावर 810 प्रवाशांना घेऊन ही रेल्वे दाखल झाली। रेल्वे प्रशासनानं एका खासगी सर्व्हिस प्रोव्हायडरला 2 वर्षांसाठी भाडे तत्वावर रेल्वे दिलेली आहे। प्रवाशांचा वाढता प्रतिसाद पाहता आगामी काळात आणखी खासगी रेल्वे धावण्याची शक्यता वर्तवली जाते। सेकेंड एसी कैबिन है, थर्ड एसी है और स्लीपर भी है। और इस पे ये डिफरेंस हुआ है कि पूरा ऑन बोर्ड है ना, हम लोग का क्लीनिंग सर्विस ऑन बोर्ड 24/7 चलते रहता है। मॉर्निंग 6 to 10 कंटिन्यूस चलते रहता है। 10 o'clock to 6 o'clock इन द नाइट विल बी डूइंग ऑन रिक्वेस्ट सर, ऑन रिक्वेस्ट कर देंगे जो भी रिक्वेस्ट है। और दूसरी बात यह है कि आप अंदर का अपहोल्सरीज सब कुछ चेंज्ड है और भी थोड़ा कुछ काम है पेंडिंग, वो जो नेक्स्ट ट्रिप पे हम लोग पूरे कर देंगे। और इस पे ऑन बोर्ड रेडियो जॉकी अवेलेबल है जो इंडिया में पहली बार है। तर काही लोकांचा या गोष्टीशी विरोध होता की हे खाजगी आहे असं तसं म्हणत होते, पण जे गाडीत आले ते प्रवासी एकंदरीत मी आता अभ्यास केला सगळे इतके खुश आहेत की आनंद करे। एकदम बढ़िया क्लीन है अभी, उसका क्लीनिंग करने के लिए तो आदमी है, उसका एकदम साफ सफाई है। अभी उसका खाना भी उसका एकदम बढ़िया मिलता है। अभी इधर का खाना भी अच्छा है अभी। आणि या बातम्यांसोबतच दुपारच्या बातम्यांमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी लॉग ऑन करायला विसरू नका। news18lokmat.com वर आमच्या फेसबुक आणि ट्विटर पेजला देखील फॉलो करा। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका। थोड्याच वेळात महत्त्वाच्या घडामोडींसह आंतरराष्ट्रीय बुलेटिन पाहूयात। माझी सहकारी रेणुका सोबत पहा फक्त न्यूज 18 लोकमत।